गुड इव्हनिंग इच अँड एव्हरीवन. वेलकम टू द सिनेजी टॉक्स 2020. आजच्या या सिनेजी टॉक्सच्या मंचावरती आपला स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रवास शेअर करण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत श्री योगेश रांजणकर सर, ज्यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत आयोजित परीक्षेमध्ये DYSP पोलीस उपअधीक्षक पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे. सो वेलकम सर and over to you, Parth. A very warm good evening to all. Myself Parth Badigire on behalf of Synergy National School. Welcome our today's guest, Mr. Yogesh sir. Also our chairman, Mr. Sandipan Reddy sir, Principal Bhavika Shah ma'am, Coordinator Mr. Tushar Joshi sir, and my dear friends, parents and all the viewers. As we all know, success comes to those who are too busy looking for it. This quote nearly applies to our today's guest speaker, Mr. Yogesh Ranjankar sir. He has recently passed MPSC exam in first attempt, getting the post of DYSP. He has done BTech Mechanical and has a job experience of senior engineer at Hindalco Industries Limited. Today, he is here for guiding us on the topic, his journey in the competitive exam, स्पर्धा परीक्षेतील माझा प्रवास. Once again, heartily welcome, sir. ओके, एक जस्ट 1 मिनिट. मला सर्वप्रथम तुमच्या सिनर्जी स्कूलचे खूप म्हणजे असं कौतुक वाटतं की त्यांनी इतक्या कमी वयामध्ये असताना तुम्हाला अशाच MPSC UP एक्झाम असेल किंवा बाकीच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत. त्याबद्दल खरंच सिनर्जी स्कूलचे खूप अभिनंदन करतो मी. आणि आपण चालू करूया. यू कॅन गो अहेड. धन्यवाद सर. सर, अंबाजोगाईतील एक सामान्य विद्यार्थी, इंजिनियर, ते आता पोलीस उपाधीक्षक, हा आपला जीवन प्रवास थोडक्यात आमच्याशी शेअर करा. तर माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण जे आहे तर ते योगेश्वर नूतन विद्यालय अंबाजोगाई येथून मी पूर्ण केलं. मला 10th ला 95% होते. तर मग मी माझं फ्युचर ठरवलं की आपण इंजिनिअरिंग मध्ये करायचं. त्यामुळे मी माझं 11वी-12वी जे आहे तर ते दयानंद सायन्स कॉलेज लातूर येथून मी पूर्ण केलं. आमच्या CET एक्झाम होती, कॉमन एंट्रन्स टेस्ट. त्याच्यामधून मग नंतर CET ला मी चांगला स्कोर केला आणि मला COAP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील मला मेकॅनिकल ग्रॅज्युएशन मी पूर्ण केलं 2017 साली. आणि कॅम्पस प्लेसमेंट माझी झाली. त्यामध्ये हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड येथे मी ऍज अ सिनियर इंजिनियर म्हणून एक साधारण 1.5 वर्ष काम केलं. मग 2018 साली नोव्हेंबर 2018च्या दरम्यान मी जॉब लेफ्ट केला आणि MPSCचं प्रिपरेशन सुरू केलं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी DYSP पदापर्यंत पोहोचू शकलो. असं माझा एक प्रवास होता साधारणतः. सर, स्पर्धा परीक्षा या क्षेत्रातील विविध संधी व त्यातील भिन्नता याबाबत थोडीशी माहिती द्यावी अशी विनंती. ओके, मी थोडं तुम्हाला एक आयडिया देतो की तुमच्या ज्या स्पर्धा परीक्षा ज्या असतात तर त्या तुम्हाला कुठल्या तरी ग्रॅज्युएशन लेवल तुम्ही किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला त्या देता येतात. तुम्ही ग्रॅज्युएशन कुठल्याही ह्याच्यामध्ये करू शकता. सायन्स फील्ड घेऊ शकता किंवा आर्ट्स फील्ड घेऊ शकता किंवा कॉमर्स घेऊ शकता. यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्स अवेलेबल आहेत. जर तुमचं इंजिनिअरिंग झाले असेल तुम्हाला गेट नावाची एक्झाम आहे. तर गेट एक्झाम थ्रू तुम्हाला PSU जे आहेत आपल्या ONGC असेल, HPCL असेल किंवा बार्क असेल, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, याच्यामध्ये तुम्हाला जॉईन करता येतं किंवा तुम्हाला MTech करता येतं गेट एक्झाम थ्रू. त्याच्यानंतर तुम्हाला मॅनेजमेंट मध्ये इंटरेस्ट असेल त्यासाठी CAT नावाची एक्झाम, कॉमन एंट्रन्स एक्झाम. तर त्यामधून तुम्हाला MBA करता येतं, ज्या थ्रू तुम्हाला कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला मॅनेजमेंटचा जॉब भेटू शकतो. किंवा कुणाला मास्टर्स करायचा इंटरेस्ट असतो की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला मास्टर्स करायचं आहे एखाद्या विषयामध्ये, यामध्ये तुम्हाला फॉरेनच्या युनिव्हर्सिटीजमध्ये देखील खूप चांगली संधी मिळते मास्टर्स करण्याची. तसेच ज्याला बँकिंग क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी IBPS नावाची एक्झाम आहे किंवा SBI नावाची एक्झाम. SBI एक कंडक्ट एक्झाम करतो. त्याच्या थ्रू तुम्हाला बँकिंगमध्ये PO म्हणून देखील काम करता येतं, प्रोबेशनरी ऑफिसर. किंवा ज्याला टीचर्स होण्याची इंटरेस्ट आहे किंवा प्रोफेसर होण्यामध्ये आवड आहे तर ते त्या फील्ड मधील एक्झाम देऊन ते टीचर्स किंवा प्रोफेसर होऊ शकतात. आता येऊत MPSC आणि UPSC कडे. तर MPSC आणि UPSC जे आहे, UPSC एक सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर काम करते. तसेच प्रत्येक राज्याच्या जे आहेत ते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या देता येतं. तुम्हाला प्रशासनाचा भाग म्हणून काम करता येतं. तर प्रत्येकाने आपापल्या इंटरेस्ट नुसार या डिफरंट एक्झाम्स आहेत त्या थ्रू तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्स अचीव्ह करून तुम्हाला तुमचे गोल अटेंड करता येतात. पण प्रत्येकाने आपला इंटरेस्ट पाहावा, तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत. कारण प्रत्येक एक्झाम थ्रू तुम्हाला डिफरंट फील्ड मध्ये तुम्हाला कार्य करता येतं, ज्या अनुषंगाने तुम्ही एका कंट्रीत आपल्या देशाच्या ग्रोथ मध्ये कॉन्ट्रीब्युट योग्य प्रकारे करू शकता. तर असं साधारणतः तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स अवेलेबल आहेत. धन्यवाद सर, सर. एक मिनिट पार.
सर थोडंसं एमपीएससी आणि युपीएससी याच्यामधलं थोडं डिफरन्स जर तुम्ही डिटेलमध्ये आमच्या मुलांना सांगितलं तर थोडंसं फायदा होईल सर. बघा, युपीएससी जे आहे तर तिथे युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे तर ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर काम करते. दोन्ही युपीएससी जे आहे तर देखील आपली कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. तर युपीएससी जे आहे तर वेगवेगळ्या ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या पोस्ट असतील. इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ज्याला आपण सर्व कलेक्टर असं म्हणतो. त्यानंतर इंडियन पोलीस सर्व्हिस असेल, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असेल, या 3 ज्या आहेत तर त्या ऑल इंडिया लेवलच्या सर्व्हिसेस आहेत. त्याच्यानंतर युपीएससी थ्रू इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस यांसारख्या एक्झामसाठी युपीएससी एक्झाम्स कंडक्ट करतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करता येतं किंवा तुम्हाला तसेच प्रत्येक राज्याच्या सर्व्हिसेससाठी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आहेत. महाराष्ट्रासाठी ज्या आहेत तर त्या महाराष्ट्रासाठी एमपीएससी जे आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही एक्झाम कंडक्ट करते. तुम्हाला मग एमपीएससी थ्रू जे आहे तर ती डेप्युटी कलेक्टरची पोस्ट असेल किंवा डीवायएसपी डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा तहसीलदार पोस्ट, स्टेट टॅक्स डिपार्टमेंटमध्ये देखील तुम्हाला पोस्ट मिळते किंवा एक्साइज डिपार्टमेंट असेल त्यामध्ये देखील पोस्ट मिळते. तर या अशा डिफरंट पोस्ट आहेत. युपीएससी जी आहे तर ती दोन्ही क्लास 1 आणि क्लास 2 या दोन्ही पदांसाठी एक्झाम कंडक्ट करते. तशीच एमपीएससी देखील क्लास 1 आणि क्लास 2 या पदांसाठी एक्झाम कंडक्ट करते. फक्त फरक हा राहतो की युपीएससी थ्रू तुम्हाला ऑल इंडिया लेवल कुठेही काम करण्याची संधी मिळते आणि महाराष्ट्रासाठी जे आहे तर तुमचा वर्किंग जो फील्ड आहे तर ती तुमची महाराष्ट्राची फक्त महाराष्ट्रातच राहते. त्याच्या बाहेर तुम्हाला काम करता येत नाही. तर असं साधारणतः दोघांमध्ये डिफरन्स आहे. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न सर, एमपीएससी परीक्षेचे एकंदर स्वरूप, रचना आणि त्यातले टप्पे याबाबत माहिती द्या. एमपीएससी परीक्षा जी आहे ती साधारणतः 3 टप्प्यामध्ये घेतली जाते. प्रिलिम्स एक्झाम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी किंवा तुम्हाला पोस्ट मिळण्यासाठी तुम्हाला तिन्ही लेवल तुम्हाला क्रॅक करणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला परत एक्झाम रिपीट करावी लागते. त्यामध्ये तुम्हाला प्रथमतः प्रिलिम्स एक्झाम असते. प्रिलिम्स मध्ये तुम्हाला 2 पेपर्स असतात. 2 पेपर्स, एक जीएस चा असतो आणि दुसरा असतो रीडिंग आणि कॉम्प्रिहेन्शन. जीएस मध्ये जे आहे तर ते आपले ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट जसे की हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स आणि हे पेपर मेन असतात जीएस ला, म्हणजे त्याला आपण जनरल स्टडीज असं म्हणतो. दुसरा पेपर असतो रीडिंग आणि कॉम्प्रिहेन्शन. याच्यामध्ये तुमचा कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट कसा आहे तर तो मुख्यतः पाहिला जातो. त्यामध्ये मग तुम्हाला पॅसेजेस असतात. पॅसेजेस सॉल्व्ह करून क्वेश्चन सॉल्व्ह करावे, जे आपली 10th ला तुम्हाला किंवा 12th ला तुम्हाला क्वेश्चन्स असतात पॅसेजेस सॉल्व्ह करायचे. त्यापेक्षा थोडीशी डिफिकल्टी लेवल जास्त असते, तसेच पॅसेज असतात. किंवा आणि ऍडिशनल त्याच्यामध्ये तुमचं ऍप्टिट्यूड देखील चेक केलं जातं, जे आपण वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये करतो अटेंड, तर ते ऍप्टिट्यूड लेवलचं तुम्हाला असतं. हे झाली पहिला इंटरव्ह्यू म्हणजे प्रिलिम्सची लेवल. प्रिलिम्स जेव्हा तुम्ही क्वालिफाय करता तेव्हा तुम्ही मेन्सला जाता. मेन्स हे साधारणतः तुम्हाला मेन्सला टोटल 6 पेपर्स असतात. 6 पेपर्स मध्ये तुम्हाला हेच जीएस 1, 2, 3, 4 असे 4 पेपर्स असतात आणि मराठी, इंग्लिश जे आहे ग्रामर आणि तुमचा सब्जेक्टिव्ह एक पार्ट असतो. तर जीएस 1 मध्ये तुम्हाला हिस्ट्री आणि जिओग्राफीचा पार्ट असतो. जीएस 2 मध्ये तुम्हाला पॉलिटिकल सायन्स, जीएस 3 मध्ये ह्युमन रिसोर्स आणि ह्युमन राईट्स याच्याविषयी तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि जीएस 4 मध्ये इकॉनॉमिक्सचा पार्ट असतो. तसेच मराठी आणि इंग्लिश याच्यावर तुम्हाला ग्रामर देखील विचारलं जातं आणि सब्जेक्टिव्ह, मग ते सब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला एसे लिहायला सांगितलं जातो. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिसे रायटिंग असते. तसंच तुम्हाला ट्रान्सलेशन देखील करावं लागतं. मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी दोन्ही ट्रान्सलेशन असतात. या 2 एक्झाम ज्या आहेत तर त्या मुख्यतः ज्या आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह बेसिसच्या एक्झाम्स आहेत. फक्त एमपीएससी मधील मेन्स मधील 100 मार्काचा जो पेपर आहे तो फक्त सब्जेक्टिव्ह आहे. बाकी सर्व जो प्रिलिम्स आणि मुख्य जो प्रिलिम्स आणि मेन्सचा पेपर या दोन्ही जे आहेत तर ते ऑब्जेक्टिव्ह पेपर्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा मेन्स क्वालिफाय करता तेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू साठी ते आयोग जो आहे तर तो बोलवतो. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन तुम्हाला बोलवते. इंटरव्ह्यू जे आहेत तर ते 4 ते 5 ठिकाणी कंडक्ट केले जातात. जसं की मुंबई, पुणेला आहे, औरंगाबादला आपल्या इथे कंडक्ट केले जातात, नाशिकला आहे आणि नागपूरला, या 5 ठिकाणी इंटरव्ह्यू कंडक्ट केले जातात. आणि मग इंटरव्ह्यू जो आहे तर तो साधारणतः 100 मार्काचा असतो. मेन्स परीक्षा 800 मार्काची, इंटरव्ह्यू 100 मार्काचा. असं जो टोटल मेरिट शेवटी लागणार आहे ते तुम्हाला 900 पैकी मेरिट लागणार आहे. जेव्हा तुम्ही मेन्स क्वालिफाय करता आणि इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस तुम्हाला प्रेफरन्सेस भरावे लागतात. तुम्हाला कुठली पोस्ट हवी आहे. काही जणांना रेव्हेन्यू सेक्शन मध्ये काम करायचं असतं, म्हणजे डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार हे जे ऑफिसर्स असतात तर ते रेव्हेन्यू सेक्शनला काम करतात, महसूल विभाग. तसेच पोलीस डिपार्टमेंट मध्ये ज्याला इंटरेस्ट होतो पोलीस डिपार्टमेंट मध्ये जातो, किंवा ज्याला एक्साइज डिपार्टमेंट आहे एक्साइज डिपार्टमेंटला जातात, किंवा काही जण ज्यांना कर अधिकारी व्हायचं असतं, टॅक्स अधिकारी व्हायचं असतं, तर त्यासाठी वेगळी पोस्ट आहे. तर मग तुम्हाला तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स भरावा लागतो आणि मग शेवटी जी मेरिट लिस्ट लागते ती तुमच्या मार्कानुसार आणि तुम्ही भरलेला पोस्ट प्रेफरन्स
त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागते आणि तुम्हाला तुमच्या मार्कानुसार तुम्हाला पोस्ट अलॉट केली जाते. तर अशी साधारणतः 3 टप्प्यांची प्रोसेस आहे. तुम्हाला कुठल्याही टप्प्यावर फेल्युअर आला तर तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते आणि ही एक्झाम साधारणतः 1 वर्षाचा प्रोसेसला लागतो. हे एमपीएससीच्या पूर्ण प्रोसेसला अशी साधारणतः एमपीएससी प्रोसेस आहे. एमपीएससीच्या अभ्यासाची तयारी कशी करावी, तसेच प्रिलिम्स, मेन्स किंवा इंटरव्ह्यू या प्रत्येक टप्प्यावरची स्ट्रॅटेजी कशी असावी? ओके, बघा बेसिकली कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची स्ट्रॅटेजी आहे ना, तर या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा सिलेबस जो आहे तो खूप वास्ट आहे. खूप तुम्हाला बुक्स रिडिंग भरपूर करावं लागते. पण जर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पाहिले, जे काही प्रिव्हियस इयरला क्वेश्चन्स आलेले असतात, आपल्याला कसं की एमपीएससीच्या साईटवरती वेगळे त्यांचे प्रिव्हियसली झालेले पेपर्स अवेलेबल असतात. तर त्या अनुषंगाने ते पेपर्सचा अभ्यास करून आणि सिलेबस या 2 गोष्टी आपल्याला आयोगाने दिलेल्या आहेत. तर त्या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी ठरवता येते. जो वास्ट सिलेबस जो आहे तर तो तुम्हाला शॉर्ट करता येतो आणि तुम्हाला आयोगाला जसं एक्सपेक्टेड आहे वाचणं किंवा अभ्यास करणं, त्या अनुषंगाने तुम्हाला करणं गरजेचं असतं. मग स्ट्रॅटेजी म्हणाल तर ही स्ट्रॅटेजी आहे, तर सक्सेसची स्ट्रॅटेजी आहे की प्रिव्हियस इयरचा सिलेबस, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आणि सिलेबस एमपीएससीने दिलेला, या दोन्हींचा योग्य प्रकारे अभ्यास करणं, योग्य बुक लिस्ट वापरणं, त्याचबरोबर चांगले दर्जेदार बुक लिस्ट वापरणं आणि हार्डवर्क आणि डेडिकेशन करणं, या गोष्टीच महत्वाच्या आहेत. या सर्वांमधून मला जी गोष्ट महत्वाची वाटते ती म्हणजे प्लॅनिंग. तुम्ही कारण सिलेबस खूप जास्त असल्यामुळे आणि टाइम लिमिटेड पण आपल्या जवळ असल्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. एक जवळपास 6 विषय आपल्याला अभ्यासायचे आहेत. पुस्तकं देखील एक 15 ते 16 पुस्तकं आहेत. त्याच्यामधूनच येईल का असं काही गॅरंटी नसतं, कारण सिलेबस डिफरंट ऑथर्स जे असतात तर ते पुस्तकं वेगळे लिहितात आणि आपण रेफर करतो ते. पण त्या पुस्तकांमधून काय वाचायचं आहे किंवा एमपीएससी ला काय एक्सपेक्टेड आहे, तर याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन वाचणं गरजेचं आहे, चांगली बुक लिस्ट आणि तुमचं प्रॉपर प्लॅनिंग. या 3 मी मंत्र सांगेल की तुम्ही हे 3 जर योग्य प्रकारे केलं तर तुम्ही देखील एमपीएससी मध्ये निश्चित यश मिळवू शकाल. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न, एमपीएससी प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या प्रत्येक टप्प्यावरती तुमची स्वतःची बुक लिस्ट कोणती होती, तसेच बुक सिलेक्शन याबाबत काही मार्गदर्शन? ओके, मुलांचं काय होतं की बेसिक जे आहे तर ते आपलं बेसिक स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी 6 स्टँडर्ड टू 12 स्टँडर्ड जे आपल्या ज्या एनसीआरटी आहेत किंवा स्टेट बोर्ड आहे, ही या एक्झाम साठी वाचणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा तुमचा बेस पक्का होतो तेव्हा तुम्ही दुसऱ्या रेफरन्स बुक कडे जाता येतं. जसं की तुम्ही जर पॉलिटिक्सचं एक्झाम्पल घ्याल, पॉलिटिकल सायन्स, त्यासाठी एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर मराठीतील मधील वेगवेगळे ऑथर जे आहेत तर त्यांनी लिहून ठेवलेले पुस्तक आहेत, जे की आपल्याला बुक लिस्ट भेटते. कारण जे मुलगा पहिला आलेला असतो किंवा गेल्या वर्षी पहिला आलेला असतो तर त्याची आपण बुक लिस्ट रेफर करतो. बुक लिस्ट इकडे कॉमन आहे, फक्त तुम्ही अभ्यास कसं करताय त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. पण तुमचा बेस जो आहे तर तो एनसीआरटी आणि स्टेट बोर्ड या दोन्ही गोष्टीतून तुमचा बेस वगैरे स्ट्रॉंग होणार आहे. सर, यानंतर रॅपिड फायर क्वेश्चन राऊंड होईल. तर शालेय जीवनातील तुमचा आवडता व नावडता विषय कोणता होता? ओके, तर मला जिओग्राफी आवडायचा आणि नावडता म्हणाल तर मला लँग्वेज विषय जास्त आवडायचे नाहीत, कारण ग्रामर, रायटिंग वगैरे सेक्शन इन्क्लुडेड होता, त्यामुळे मी लँग्वेज सांगेल. सर, अभ्यासा व्यतिरिक्त अशी कोणती गोष्ट आहे की ज्यात तुम्ही मास्टर आहात? यार, मी तर मास्टर असा कुठल्या गोष्टीमध्ये नाहीये, पण मला स्पोर्ट्स आवडतात आणि मी कबड्डी चांगल्या प्रकारे खेळू शकतो. सर, आपण खूप परिश्रमाने शिकलेली कोणती एक गोष्ट? थँक्स फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. मी ग्रॅज्युएशनच्या 3rd इयर लेवल पर्यंत मला स्टेज करेज बिलकुलच नव्हतं. मी स्टेजवर जाऊन बोलू शकत नव्हतो किंवा कुणी मला काही विचारलं तर मी खूपच शाय होतो की जाऊन स्टेजवर बोलायचं नाही. पण मी त्याच्यावर मेहनत घेतली. मी स्वतः मिरर समोर प्रॅक्टिस केली, मिरर समोर ठेवायचा त्यावर प्रॅक्टिस केली, किंवा माझे फ्रेंड्स असतील त्यांना क्वेश्चन विचारण्यासाठी सांगायचे. तर असं करून मी याच्यावरती मेहनत घेतली आणि आता मी बोलू शकतोय. नाहीतर 1-2-3 वर्षापूर्वी मी बोलू शकतही नव्हतो. सर, तुम्ही सर्वात जास्त इन्स्पायर कशाने होता? मी समोरच्या व्यक्तीमधील जे काही तो व्यक्ती हार्डवर्क करतो, तसेच त्याच्या कामाप्रती असलेले डेडिकेशन, भले ते काम खूप छोटं असेल किंवा एवढं इम्पॉर्टंट नसेल माझ्यासाठी, पण त्याच्यासाठी ते काम इम्पॉर्टंट आहे आणि तो डेडिकेशन देऊन तो काम करतोय, या गोष्टीकडून मी जास्त इन्स्पायर होतो. सर, आपल्याला मिळालेली सर्वोत्कृष्ट प्रशंसा कोणती? ओके, मी कॉलेजमध्ये असताना कबड्डी सेक्रेटरी होतो आणि कॉलेजची मुलांची कबड्डीची टीम होती, पण मुलींची टीम अशी नव्हती. मुलींनी खूप आधीच्या
सेक्रेटरीजना विनंत्या वगैरे केल्या होत्या किंवा मॅडमला वगैरे जाऊन भेटल्या होत्या, पण टीम काय फॉर्म झाली नव्हती. पण मी सेक्रेटरी असताना मी त्याच्यात लक्ष दिलं आणि मुलींची कबड्डीची टीम फॉर्म झाली. त्यावेळेस मॅडमनं माझं स्वतः जे आमच्या जिमखाना असतो आमच्याकडे, जिमखाना डिपार्टमेंटच्या मॅडमनं जेव्हा मला अभिनंदन केलं आणि सांगितलं की तुझ्या अथक परिश्रमाने मुलींची टीम आली आणि सध्या ती टीम खूप चांगली परफॉर्म करते, याचाच मला आनंद आहे. सर, आपण आतापर्यंत करू शकला नाहीत असे काहीतरी आहेत? ओके, मला आवड असणारी गोष्ट, मला म्युझिक मध्ये आवड आहे, पण मी आतापर्यंत म्युझिक मध्ये काही करू शकलो नाहीये. पण डेफिनेटली फ्युचर मध्ये मला वेळ भेटल्यास म्युझिक मध्ये काहीतरी करेन मी. सर, एक अशी आयडिया की जिने आपले आयुष्य बदलले. जस्ट अशी आयडिया ना, एखादं तुमचं गोल जे आहे तर ते किती देखील अवघड असेल, किती देखील मोठा असेल, पण त्यासाठी तुम्ही डेडिकेशन कराल तर तुम्हाला ते गोल डेफिनेटली भेटेल. त्यामुळे त्याबद्दल तुम्ही साशंक असता कामा नये. जर तुमच्यामध्ये हार्डवर्क करण्याची आणि डेडिकेशन करण्याची तयारी असेल तर तुम्हाला ते गोल निश्चितच मिळेल. ही एक मला इन्स्पायर करते किंवा मला ही आयडिया माझी लाईफ बदललेली. अगदी शालेय स्तरावरून किंवा महाविद्यालयीन स्तरावरून एमपीएससी किंवा युपीएससी ची तयारीची सुरुवात कशी करावी? ओके, बरं झालं हा क्वेश्चन विचारलास, कारण बऱ्याच मुलांचा क्वेश्चन असतो की कशी तयारी करायची बेसिक लेवलवरून. तर मी सांगेल तुम्ही कॉलेज लेवलवरती जे आहे तर तुमचे बेसिक्स जे आहे, स्टेट बोर्ड असेल किंवा एनसीआरटी असतील, 6वी ते 12वी हे तुमचे खूप दव असणं किंवा हे खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्याने काय होतं की तुम्ही जेव्हा पुढे जाऊन रेफरन्स बुक वाचताल तेव्हा तुमचा पाया जो आहे किंवा ज्याला आपण बेस म्हणतो तो बेस खूप स्ट्रॉंग असेल. त्यामुळे तुम्ही याच्यावरती फोकस देणं गरजेचं आहे आणि सोबतच तुम्ही पॅरलली जे आहे तर परीक्षेबद्दल माहिती गोळा करणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं आहे की तुम्हाला त्या परीक्षेबद्दल सिलेबस कुठला असतो, त्या परीक्षेसाठी प्रिव्हियस इयरचे पेपर्स बघणं गरजेचं आहे की तुम्हाला काय करायचंय पुढे जाऊन किंवा तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे किंवा त्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे, त्या परीक्षेसाठी किती पेपर असतात, कोणते पेपर असतात याची माहिती तुम्हाला कॉलेज लेवलला वगैरे कलेक्ट करून ठेवायची. आणि जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल, जेव्हा तुम्ही तुमचा अटेम्प्ट देणार आहात परीक्षेसाठीचा, त्यावेळेस तुम्हाला बाकीच्या गोष्टीची, या सर्व गोष्टीची काळजी करता कामा नये. तुम्ही फुल डेडिकेटेडली आणि फोकस देऊन काम करू शकता. त्यामुळे तुमच्या बेसिक जे आहे एनसीआरटी, स्टेट बोर्ड आणि त्या परीक्षे संबंधी सर्व माहिती जसं की सिलेबस आणि प्रिव्हियस इयरची क्वेश्चन पेपर, या सर्व गोष्टी बघणं गरजेचं आहे. सर, एमपीएससी किंवा युपीएससी च्या तयारीमध्ये एनसीआरटी बुक्स कशा प्रकारे इम्पॉर्टंट ठरतात? हो, खूप खूप, कारण या एक्झाम्स मध्ये जे आहे एकतर तुमचा बेस खूप स्ट्रॉंग होऊन जातो एनसीआरटी करून, आणि त्या एक्झाम कंडक्ट करणाऱ्या आयोगाला देखील, त्या कमिशनला देखील हेच एक्सपेक्टेड आहे की तुम्ही तुमचा आधी बेस खूप स्ट्रॉंग करून घ्यावा. आणि त्यासाठी बेस स्ट्रॉंग करण्यासाठी एनसीआरटी खूप कामाचे आहेत. इव्हन मी सांगू इच्छितो की एमपीएससी साठी डायरेक्ट काही क्वेश्चन्स जे आहेत तर ते एनसीआरटी मधून येतात. त्यामुळं काही एनसीआरटी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे एनसीआरटी मध्ये खूप चांगल्या पद्धतीने आणि आपल्याला समजणाऱ्या लँग्वेज मध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुमची अंडरस्टँडिंग पण पक्की होते आणि त्या गोष्टींबद्दल तुमचा कन्सेप्ट देखील खूप चांगला होतो. त्यामुळे एनसीआरटी या मस्ट आहेत आणि स्टार्टिंगच तुमची एनसीआरटी पासून झाली पाहिजे. धन्यवाद सर. एक मिनिट राहुल, जस्ट अ सेकंड. राहुल, जस्ट सर, आपलं हे सेशन फेसबुक वरती सुद्धा लाईव्ह आहे आणि तिथला एका व्ह्युअरचा आपल्याला हा क्वेश्चन आहे की सर, जो एमपीएससीचा सिलेबस आहे तो खूप वास्ट सिलेबस असतो. येस सर. तर हा वास्ट सिलेबस मग आता नेमकं कव्हर कसा करायचा एवढ्या छोट्या कालावधीमध्ये म्हणा, किंवा तर तो पूर्ण सिलेबस आपण कसा स्टडी करायचा नेमका? निश्चितपणे सिलेबस जो आहे तर तो वास्ट सिलेबस आहे, ऍग्री. पण जर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पाहिले किंवा तुम्ही सिलेबस पाहिला आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पुस्तकांचा अभ्यास केला तर तो सिलेबस जो आहे तर तो फास्ट कव्हर करता येतो. कारण सिलेबस जरी वास्ट असला तरी काही आयोगाने जे काही क्वेश्चन मध्ये काही म्हणू शकतो की आपण पार्ट जो आहे तर त्याच्यावरती तो रिपीटेडली क्वेश्चन विचारतात, म्हणजे तो पार्ट जो आहे तर तो इम्पॉर्टंट आहे. तर असे पार्ट्स आयडेंटिफाय करणं, त्याचा खूपदा अभ्यास करणं, या गोष्टी गरजेच्या आहेत. तसेच तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचे अनालिसिस करता आलं पाहिजे की कुठल्या गोष्टींवरती जास्त क्वेश्चन विचारले जात आहेत किंवा कुठला पार्ट जो आहे तर तो इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी बेस्ट मीडियम जो आहे तर तो प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, जे आधी क्वेश्चन झालेले आहेत त्याचा अभ्यास करणं, थोरोली त्याचं अनालिसिस करणं, याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाचं प्रॉपर प्लॅनिंग करा आणि सिलेबस तुमचा डेफिनेटली कव्हर होऊन जातो. सर, आपलं इंजिनिअरिंग पण झालेलं आहे, तर आय थिंक इंजिनिअरिंगच्या दरम्यान जे सायन्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, तर आमच्या विद्यार्थ्यांना सायन्स मॅथमॅटिक्सच्या स्टडी विषयी काही स्टडी टिप तुमच्याकडून आमच्या विद्यार्थ्यांना मिळू शकतील का?
नाही, असं माझं इंजिनिअरिंग झालंय, पण मग इंजिनिअरिंगला असं स्पेसिफिकली सायन्स आता जे 8 to 10 स्टँडर्डला जे सायन्स आणि मॅथमॅटिक्स जे आहे, तर ते तिथं काही इम्पॉर्टंट नाहीये. कारण सायन्स जे आहे तर ते इंजिनिअरिंगला कमी सायन्स आहे, बायोटेक्नॉलॉजी वगैरे पार्ट येतो, आणि मॅथमॅटिक्स जे आहे तर ते अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे, आणि 8 to 10 जे आहे तर ते साधं जनरल मॅथमॅटिक्स आहे. त्याच्यामुळे फक्त एवढं आहे, कुठल्याही पुस्तक जे आहे तर ते कुठल्याही विषयासाठी एकच स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही त्याच्याविषयी तो विषय समजून घेतला पाहिजे पहिल्यांदा. त्यांना काय बाबा त्या सिलेबस मध्ये त्यांना काय सांगायचं आहे. मॅथमॅटिक्सच्या बाबतीत म्हणाल तर तुम्हाला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला एखादा पाठ कळत नसेल तर तुमच्या सरांना विचारला किंवा मॅडमला असतील त्यांना विचारा, पण तो पाठ समजून घ्या आणि त्याची खूपदा प्रॅक्टिस करा. कारण कसं होतं की माझ्या बाबतीत हे खूपदा झालेलं आहे की मला जास्त अभ्यास करण्याची नेहमी गरज होती, कारण माझं काय मला जास्त लवकर समजत नव्हतं. तर मी माझ्या सरांना विचारायचो कसं करायचं, त्यांना पर्सनली भेटायचो आणि ती गोष्टी समजून घ्यायचो आणि माझी स्वतः घरी येऊन प्रॅक्टिस करायचो. शाळेमध्ये पण गोष्टी त्या व्हायच्या आणि मी परत घरी येऊन तेच गोष्टी परत करायचो. त्यामुळे मी बाकीच्या मुलांच्या बरोबर राहायचो, त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेऊन त्यांच्या बरोबर मी जायचो. तर एकच हा एक मार्ग आहे. धन्यवाद सर. तुमच्या संपूर्ण प्रवासात तुम्हाला इन्स्पायर करणारे व्यक्तिमत्व किंवा असा विशेष एक अनुभव आमच्याशी शेअर करा. अं, अनुभव तर मला असं म्हणजे माझे काका स्वतः जे आहेत तर ते DYSP आहेत आणि त्यांनी मला वेळोवेळी इन्स्पायर करत आलेले आहेत. त्याचबरोबर या सर्व्हिस मधून असं म्हणेल की मी आमच्या कॉलेजचे पासआउट होते सध्या. तेलंगणा IPS सर होते, महेश भागवत सर म्हणून. ते सध्या तेलंगणाचे ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत. तर त्यांनी केलेल्या कामातून देखील त्यांच्याशी मला पर्सनली बोलण्याचा कधी योग आला नाही, पण त्यांनी लिहिलेल्या बुक्स मधून किंवा न्यूजपेपर मधून वाचण्याचा खूप योग आला की त्यांनी चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या अगेन्स्ट खूप चांगले काम केलेले आहेत. तर ते हे दोन व्यक्ती जे आहेत तर ते मला नेहमी इन्स्पायर करतात. असा एक साधारणतः प्रवास. सर, स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणते स्किल्स तसेच इतर गोष्टी महत्त्वाच्या ठरतात? हे बघा, जसं मी आधी सांगितलं की या परीक्षेचा कालावधी जो आहे तो साधारणतः 1 वर्षाचा कालावधी आहे. तर या कालावधीमध्ये तुमच्याजवळ पेशन्स असणं खूप गरजेचं आहे, की तुम्ही उतावळून होऊन चालत नाही की रिझल्ट आजच लागला पाहिजे किंवा रिझल्ट 2-3 महिन्यात आला पाहिजे, कारण ही लॉंग प्रोसेस आहे, मोठी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही यू शुड बी पेशंट, आणि त्याचबरोबर हार्ड वर्किंग खूप असलं पाहिजे, की कारण यामध्ये सिलेबस खूप जास्त असल्यामुळे तुम्हाला खूप जास्त वेळ अभ्यासाला वगैरे करावा लागायचा. तर तुम्ही त्या ठिकाणी न कंटाळता न टाइमपास करता तुम्ही डेडिकेटेडली काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या परीक्षेसाठी महत्वाचे जे अनालिटिकल स्किल्स या खूप गरजेच्या आहेत. तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे की कुठला पार्ट कसा आहे, किंवा पेपर जे आहेत जुने पेपर त्याचं अनालिसिस करता आलं पाहिजे, कुठला पार्ट इम्पॉर्टंट आहे, एखादा सिलेबस मधील एखादा पार्ट आहे तर त्याचं पण तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे. तर साधारणतः ह्या 2-3 स्किल्स ज्या आहेत तर तुम्हाला त्या गरजेच्या आहेत असं मला वाटतं. धन्यवाद सर. सर, एक जनरली आपल्या मराठवाडा सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये शक्यतो MPSC मुलं टाळतात, कारण इंटरव्ह्यूची मुलांना खूप भीती असते. मुलाखतीच्या बाबतीत आपली मुलं थोडं साशंक असतात. तर मुलाखतीची तयारी कशा पद्धतीने करायची, आणि हे आतापासून म्हणा शालेय विद्यार्थ्यांना आतापासून जर तुम्हाला त्याचं थोडं बहुत गायडन्स देता आलं तर आमची मुलं कदाचित आतापासून त्या Okay. फिअरला थोडंसं ते कमी करता येईल त्यांना. Okay, sir, we are on a interview, so how to prepare for an interview. तर मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही स्वतः इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर स्टेज करेज नसेल तर तुम्ही शाळेमध्ये देखील त्याची प्रॅक्टिस करू शकता, किंवा तुम्हाला शाळेमध्ये जेव्हा जेव्हा चान्स भेटेल, वर्गात बोलण्याचा चान्स भेटेल, त्यावेळेस तुम्ही स्पीक आउट होणं गरजेचं आहे. आणखी तुम्हाला जर आणखी भीती वाटत असेल तर तुम्ही स्वतः मिरर समोर प्रॅक्टिस करा, किंवा फ्रेंड्स असतील तर त्यांना तुम्हाला काहीतरी विचारायला लावा आणि तुम्ही बोला. एवढा एकच मार्ग आहे यासाठी. सर, स्पर्धा परीक्षेत करिअर करू इच्छिणाऱ्या नुकत्याच 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मोलाचा संदेश द्या? ओके, तुम्हाला मी जशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा सांगितल्या, तर तुम्हाला ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायचं आहे तर तुम्ही त्याबद्दल आत्ताच तुम्ही डिसाईड होणं गरजेचं आहे की मला या फील्डमध्ये जाऊन करिअर करायचं आहे, ज्या अनुषंगाने तुम्हाला पुढे जाऊन खूप इझी होईल. धन्यवाद सर. स्टुडंट्स, इट इज इम्पॉर्टंट की जसं आता योगेश सर म्हणाले की MPSC आहे किंवा UPSC आहे, तर अवघड नाही क्रॅक करायला, पण प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. यू शुड हॅव अ प्लॅन. जर फोकसच असेल की आपल्याला स्पर्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, बिकॉज इट इज वन ऑफ द बेस्ट प्लेसेस टू बी इन, अँड MPSC असेल किंवा UPSC असेल. फक्त आता एक्सपोजर खूप आहे, आता गायडन्स आपल्याला मिळू शकतोय,
अँड गायडन्स देण्यासारखे आता योगेश सारखे आपले मित्र आहेत, अंबेजोगाईकरच आहेत आणि त्यामध्ये आपल्याला वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतील. पण यू शुड हॅव फोकस, की फोकस मध्ये की काय, वाय डू यू वॉन्ट टू डू व्हॉट यू रिअली वॉन्ट टू डू. सो दॅट इज इम्पॉर्टंट. सो वाय डू यू वॉन्ट टू बी व्हॉट यू वॉन्ट टू बी, हा अतिशय इम्पॉर्टंट मेसेज आपल्याला वी नीड टू कारण काय कि या फेज मध्ये यू विल चेंज ऑन की आज मुझे डॉक्टर बनने का है, कल मुझे कलेक्टर बनने का है, but it may happen, so let it happen. तर प्रत्येक वेळेस there is a chance that your career may change, की आज मला हे व्हायचंय, उद्या ते व्हायचंय. कारण का तर देर आर लॉट ऑफ करिअर ऑपॉर्च्युनिटीज आणि सिनर्जी टॉक्स मार्फत आपण ऑलरेडी बघितलेत की आता 14th, दिस इज द 14th टॉक अँड वी हॅव डिफरंट टाइप्स ऑफ करिअर. जसं विजय सर मागच्या वेळेस म्हणाले होते की देर आर अराउंड 3000 करिअर्स. किती? 3000 करिअर्स अँड दे आर चेंजिंग every day, every week, every month, every year. The careers are changing its own space. Like आता COVID-19 प्रमाणे ज्या काही आपल्या स्किल्स असतात त्या कम्प्लिटली डिफरंट झालेल्या आहेत. सो स्किल इज इम्पॉर्टंट. योगेश सरांचं जे स्किल आहे की पेशन्स आणि फोकस. सो स्टुडंट्स careers are important आणि you have the best of best opportunity to find out solutions. आणि आजच्या याला जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बघितल्या तर वी कॅन डू इट असं जर बघितलं ना की त्याला असं म्हणू शकत नाही की खूप अवघड आहे किंवा खूप हे आहे. सो पहिल्यांदा तरी आपल्याला काय वाटतं की यार हे खूप अवघड आहे, आपल्या अभ्यासाच्या बाहेर आहे. अभ्यास इज वन थिंग, नॉलेज इज वन थिंग, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज इज द अदर पार्ट. सो एवढंच ह्याच्या मार्फत एक सांगणं आहे की फोकस ऑन व्हॉट यू रिअली वॉन्ट टू बी इन लाईफ. टेक युअर टाइम, कारण तुमच्याकडे खूप वेळ आहे, आता तुम्हाला खूप आता टाइम मिळतोय. सो असं नाही, घाई नाहीये की मग मी उद्या काय करायला पाहिजे. सो यू हॅव टाइम. स्टार्ट रायटिंग युअर जर्नल्स. लाईक आता मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर रायटिंग ब्लॉग्स. कारण त्यामधून काय होतंय ना की युअर कम्युनिकेशन स्किल्स किंवा तुमचे वैचारिक ज्या वस्तू आहेत इट कॅन कम आउट ऑफ की कारण रायटिंग, ब्लॉगिंग इज वन स्किलिंग. सो ह्या जर तुम्ही सगळ्या गोष्टी करत राहिल्या स्कूल डेज मध्ये ना, सो यू कॅन क्रॅक एनी एक्झाम. अँड योगेश हॅज राईटली सेड की प्लॅनिंग, सिलेबस जरी वास्ट असेल, एमपीएससी आणि युपीएससीचा खूप सिलेबस वास्ट आहे, पण त्याच्यासाठी प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. आणि प्लॅनिंग इम्पॉर्टंट ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशनला जाल तर देन यू से की मला ग्रॅज्युएशन नंतर आय वॉन्ट टू डू सिव्हिल सर्व्हिसेस. सो ग्रॅज्युएशन पासून त्याचा फोकस असायला पाहिजे. विच एव्हर ग्रॅज्युएशन यू डू, ग्रॅज्युएशन हे एक माध्यम आहे की क्वालिफिकेशनचं एक माध्यम. विच एव्हर ग्रॅज्युएशन यू डू. आता खूप ठिकाणी इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल किंवा ऍग्रिकल्चर असेल किंवा कॉमर्स असेल किंवा लिबरल आर्ट्स असेल, these students are cracking exams. सो असं नाही की मला हे ग्रॅज्युएशन असल्यामुळे मी सिव्हिल सर्व्हिस द्यायला पाहिजे का. सो नो. सो तुम्ही कुठलंही ग्रॅज्युएशन करा, इम्पॉर्टंट इज व्हॉट यू रिअली वॉन्ट टू डू इन लाईफ. दॅट इज इम्पॉर्टंट अँड यू कॅन डिसाइड. कारण नंतर तुमच्यासाठी ठीक आहे की आज आपले आदर्श आई वडील आहेत की ते आपल्याला मार्ग दाखवू शकतात, टीचर्स मार्ग दाखवू शकतात, असे योगेश सरांसारखे असे काही आपल्याला इन्स्पायर करू शकतात किंवा मार्गदर्शन करू शकतात. सो जसं सरांनी सांगितलं, योगेश सरांनी, की ऑलवेज आस्क फॉर हेल्प. डोंट वरी अबाउट आस्किंग. आपण खूप घाबरतो, मी कशाला विचारू. सो डोंट वरी अबाउट दॅट. If you face any problem in life, asking the right question is important. आता तुम्ही लोक जसं विचारतायत सरांना, योगेश सरांना, की कशी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. कारण जर तुम्ही 10 लोकांना विचारलं तर तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप करू शकता. कारण प्रत्येकाचं ग्रास्पिंग इज डिफरंट, प्रत्येकाचं वेगळं. पण तुम्ही जर 10 सक्सेसफुल लोकांना विचारलं आणि त्यांनी जर तुम्हाला 5-5 स्टेप्स जरी सांगितल्या, सो यू कॅन डेव्हलप युअर ओन स्ट्रॅटेजी. Your own strategy of learning,
your own strategy of doing any competitive exams in the world. कारण competitive exams are must. आणि that is the reason why competitive exams are tough. त्याचा कट ऑफ खूप हाय असतो. त्याचं रिझनच असते बिकॉज ते फिल्टरिंग खूप इम्पॉर्टंट आहे. बट त्यासाठी फोकस असायला पाहिजे. म्हणजे जसं व्हॉट आय रिअली फील की इट इज नॉट टफ. इट नीड्स स्ट्रॅटेजी, इट नीड्स प्लॅनिंग, अँड इट नीड्स फोकस. सो या तिन्हीचा जर आपण अभ्यास केला ना, so any of your exams, like your 10th standard also, or your 12th standard also, or your NEET also, or your JEE also, every examination which is a public examination, it needs strategy. पूर्वीसारखं जसं आम्ही ज्या शिक्षण पद्धतीमधून आलो, सो आम्ही घास म्हणजे त्याला रोट लर्निंग म्हणलं. आम्ही पाठांतर केलं आणि पाठांतरामधून आलेले विद्यार्थी आम्ही. पण आता पुढचं जग हे पाठांतराचं नसणार आहे. कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. सो पाठांतर केल्यानंतर काय की यू आर फुलिंग असेल, जसं आता यू आर जस्ट फुलिंग असेल, सिस्टीमला आपण प्ले करतोय. पाठ करायचं, एक्झाम द्यायची, देन यू आर जस्ट द सेम थिंग. बट नाव कन्सेप्ट आर इम्पॉर्टंट. वाय, लाईक यू शुड नो वाय यू डू व्हॉट यू डू. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो आस्किंग क्वेश्चन्स, कन्सेप्ट लर्निंग इज इम्पॉर्टंट. कारण एज्युकेशन इज चेंजिंग. एज्युकेशन इज कम्प्लिटली टेकन अ चेंज. खूप चेंज झालेलं एज्युकेशन मध्ये. आणि कोविड मुळे तर ना आता देर इज लॉट अँड लॉट ऑफ चेंजेस इन एज्युकेशन. पूर्वीसारखं एज्युकेशन आता आपण कन्सिडर करू शकणार नाही. ज्या एज्युकेशनला 40-70 वर्ष लागली चेंज व्हायला, हे कोविड मुळे हे 6-7 महिन्यामध्ये चेंज होत आहे. यू कॅन गेट बेस्ट ऑफ बेस्ट एज्युकेशन स्टेइंग एट होम. अँड बट ओनली थिंग इज द यू ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आई वडिलांची डिस्कस करत राहणे, मित्रांबरोबर डिस्कस करत राहणे, टीचर्स बरोबर डिस्कस करत राहणे, किंवा जो सक्सेसफुल ग्रुप आहे त्याच्यावर डिस्कस करत राहणे, दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. आणि चुझिंग अ करिअर कधी आपण चूज 12वी नंतर किंवा याच्यानंतर, आतापासून आपण एक 5 करिअर्स आपण आयडेंटिफाय करू शकतो की वाय डू यू वॉन्ट टू बी अ कलेक्टर, वाय डू यू वॉन्ट टू बी a police or in the department of police, why do you want to be in the revenue department, why do you want to crack UPSC. जोपर्यंत हे why clear होत नाही ना, so your why is really important. Why do I have to be a collector? कारण collector solves a problem. कारण any careers you see, they are there to solve people's problem. So why is really important. So first identify, sit with your parents, sit with your teachers, sit with your friends. कारण peer group, कारण चांगला ग्रुप असते की ज्यांच्याकडे आपल्याला माहिती आहे की फोकस्ड आहेत की I want to go to IITs or I want to go to the best of medical college, I want to do liberal arts from best of best universities, and I want to go to foreign universities to study something. So आता त्याला यू हॅव लॉट ऑफ थिंग्स. प्लॅटर पहिलं कसं होतं की इट वॉज फोकस की ये कर सकते वो कर सकते, पण नाव स्टुडंट्स यू हॅव लॉट अँड लॉट ऑफ. अँड आय वुड अर्ज एव्हरी वन ऑफ यू टू ट्राय सिव्हिल सर्व्हिसेस. कारण सिव्हिल सर्व्हिसेस अवघड नाहीये. त्याच्यासाठी प्लॅनिंग आवश्यक आहे, त्याच्यासाठी फोकस आवश्यक आहे. आणि सिव्हिल सर्व्हिसेसला कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ज्यावेळेस इंटरव्ह्यूचा, सो इंटरव्ह्यू इज ऑल्सो मेन पार्ट ऑफ ऑल द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. अँड इंटरव्ह्यूज कधी तुम्ही स्ट्रॉंग होऊ शकाल वेन यू स्टार्ट डुईंग इंटरव्ह्यूइंग. लाईक आता जसा राहुल इज डुईंग, पार्थ इज डुईंग, सो दे आर इंटरव्ह्यूइंग पीपल. सो हा एक प्रकार आहे की वेअर इट बिल्ड्स युअर कॉन्फिडन्स. सो बिल्डिंग युअर कॉन्फिडन्स इन डुईंग अदर ऍक्टिव्हिटीज विल हेल्प यू टू क्रॅक एनी ऑफ द इंटरव्ह्यूज अक्रॉस दिस थिंग्स. So this is really important in a lifespan of things. So coming back to all the examination, all the career paths, or COVID-19 ke because if you see government is now extending the COVID also. So अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये आयडेंटिफाय सेल्फ स्ट्रॉंग पॉइंट्स. तुमचे काय स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत
मुलांनी हे आयडेंटिफाय करायला पाहिजे, व्हॉट आर माय स्ट्रॉंग पॉइंट्स अँड व्हॉट आर माय विकनेसेस. So always focus on your strong points, because that is where everything is going to revolve around. की माझं स्ट्रॉंग पॉइंट मॅथ्स आहे, किंवा माझा स्ट्रॉंग पॉइंट सायन्स आहे, माझा स्ट्रॉंग पॉइंट लँग्वेजेस आहे. सो फोकस ऑन युअर स्ट्रॉंग पॉइंट्स. That is the only way that it will create opportunities for you. So I think he is not able to join also, but we'll reschedule his session again next time. So we'll ensure that the technical problem isn't. So we have another 5-10 minutes before we close down. So Rahul, Parth, if you have any questions for me, so you can interview me, you can ask me questions. I am there to answer you. So कुछ भी questions असतील तर मला विचारा. Rahul and Parth, you have an opportunity to ask me questions. So I am open because we have 5-10 minutes, and we'll reschedule Yogesh sir's session later on, or on Friday or something, and see that we come on to this. तर तुमचं असं लहानपणीचं स्वप्न काय होतं, तुम्हाला काय व्हायचंय, किंवा जर तुम्ही इंजिनियर म्हणजे आता जे तुम्ही एज्युकेशन ते नसतं तर तुम्ही काय? ओके, सो गुड क्वेश्चन. सी, स्वप्न असं काही नव्हतं. वडिलांनी फक्त जसं आपण म्हणतो ना की अभ्यास करणे, आणि योगेश्वरीचं जे शिक्षण आपण घेत होतो ना, अभ्यास करणे आणि इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला. का इंजिनिअरिंग करायचं होतं त्याचं एकच रिझन होतं की वडील इंजिनियर होते, आणि त्यामुळे असं वाटत होतं की आपण इंजिनिअरिंग करावं. सो फोकस तेवढाच होता. सो 11-12 वॉज फोकस. पण पुढे काय करायचं की तेवढा लॉंग व्ह्यू कधी बघितला नव्हता. जसं आज आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे तशी त्यावेळेला आम्ही बघायचो की काय आता पहिला टप्पा काय, नंतरचा विचार नाही करायचा, आता काय करायचं आपल्याला, इंजिनिअरिंग करायचंय. सो आय डिड इंजिनिअरिंग. सो इंजिनिअरिंग केल्यानंतर कळालं की आय नेव्हर लाईक इंजिनिअरिंग. मला कधी इंजिनिअरिंग आवडलंच नाही. बट ठीक आहे, अभ्यासात बरे असल्यामुळे आय नेव्हर फेल्ट लाईक स्टडिंग. अभ्यास होत होता, पास होणं वॉज नॉट डिफिकल्ट. कारण रोट लर्निंग मध्ये पास होणं डिफिकल्ट नाहीये कधीच. सो इट पास होणं, मार्क स्कोर करणं इज व्हेरी डिफिकल्ट. सो आफ्टर दॅट वेन आय रिअलाइज की आय वॉज रिअली गुड, की मला आय लव्ड पीपल, आय लव्ड मीटिंग पीपल. आणि मग त्याच्यामुळं आय डिड माय MBA फ्रॉम सिम्बायसिस. जे सिम्बायसिसचं पुण्यातलं जे हे होते, वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस देअर, तिथे मग मला हे कळतं. सो जसं जसं आयुष्यातला पल्ला होत घेतला आणि मला जसं जसं अडचणी होत गेल्या, कारण एज्युकेशन कसं आहे की एज्युकेशन तेवढा विचार कधी केला नव्हता. पण देन आय स्टार्टेड गेटिंग ट्रेन. मग माझा स्वतःचा वाय कळायला लागला, वाय आय डू व्हॉट आय डू. सो वाय आय डू व्हॉट आय डू हे जसं जसं मला हळूहळू, इट नेव्हर टेक, मला लगेच काय समजलं असं नाही. इट टूक मी 5 to 7 years टू रिअलाइज की मला हे जे करायचं ते का करायचं. आणि तुम्ही जर सक्सेसफुल पीपलचा जर संबंध, जसा मी आय मीट अ लॉट ऑफ सक्सेसफुल, त्यांना ते फार क्लिअर आहे की ते जे करतात ते का करतात. हे क्लॅरिटी खूप खूप आहे त्याच्यामध्ये, जे आणखी नाही माझ्यामध्ये तेवढी नाहीये, विच आय एम डेव्हलपिंग. मी खूप स्टडी करतो, आय रीड अ लॉट, आय अटेंड अ लॉट ऑफ ट्रेनिंग. सो हा टप्पा आहे, इट इज अ स्मॉल स्टेप. पण जसं आय ऑलवेज टेल की 4 C's स्कूल मधल्या ज्या इम्पॉर्टंट आहेत ना, 4 C's. तुमचं कम्युनिकेशन स्किल खूप स्ट्रॉंग पाहिजे. कम्युनिकेशन स्किल्स, टीम वर्क, कोलॅबरेटिव्ह स्किल्स. टीम वर्क मध्ये आपण कसं काम करू शकू, कारण आयुष्यामध्ये ना, आणि त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी. व्हॉट इज माय क्रिएटिव्हिटी टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स, आणि क्रिटिकल थिंकिंग. ह्या 4 C's आहेत ना, ती कुठल्याही एज्युकेशन पद्धतीनं जर दिलं ना, आणि प्लस आय से की स्कूल लाईफ मध्ये आम्ही कधी हॉबी डेव्हलपच केली नाही आमच्यासाठी. फक्त हॉबी नाव असतो, पण स्कूल लाईफ मध्ये ना, डेव्हलप वन हॉबी दॅट यू रिअली एन्जॉय. तो अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. क्रिएटिंग और डेव्हलपिंग अ हॉबी. 80% पीपल मध्ये हॉबी नसते. दे जस्ट से की हॉबी आहे. ज्यावेळेस आपण रेझ्युमे लिहितो त्याच्यामध्ये हॉबी, रीडिंग, रायटिंग, व्हॉट. सो हॉबी खूप इम्पॉर्टंट आहे. इन युअर स्कूल लाईफ
Develop one hobby which will stay with you for lifelong. Develop a hobby which is lifelong hobby असे डेव्हलप करा, त्याला सोडू नका. अँड स्पोर्ट्स, आपण खूप कमी स्पोर्ट्स खेळतो, फॅसिलिटीज नसतात किंवा त्याच्यामध्ये आपला फोकस नसतो, पण एखादा तरी स्पोर्ट्स असणं आवश्यक आहे. सो हे म्हणतो. आणि एनी सिव्हिल सर्व्हिसेस, कुठली सिव्हिल सर्व्हिस एक्झाम दिल्यानंतर तुम्ही 60-70% जर मार्क घेत असाल ना, सो आय थिंक यू आर ऑन द राईट पाथ ऑफ लाईफ. बिकॉज लाईफ इज कम्प्लिटली डिफरंट व्हॉट वी गेट इन स्कूल्स. आणि आता आपल्याला स्कूल्स मध्ये वी नीड टू, कारण आपल्याला आता अपॉर्च्युनिटी एवढी आहे की वी गेट लॉट ऑफ पीपल, इंटरॅक्शन खूप होते आपल्या लोकांबरोबर, वेगवेगळ्या लोकांबरोबर, वेगवेगळ्या ह्याच्याबरोबर. सो तुमच्या नातेवाईकांबरोबर चांगले जे चांगले ह्याच्यावर त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करा. स्टार्ट आस्किंग क्वेश्चन्स विच वी नेव्हर डीड. आम्ही त्या काळामध्ये वी नेव्हर आस्क्ड क्वेश्चन्स, कारण क्वेश्चन्स विचारणं म्हणजे जास्त शहाणा असल्यासारखं होतं. पण आता तशी गोष्ट नाहीये. यू नीड टू आस्क क्वेश्चन्स. सर तुम्हाला कधी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये इंटरेस्ट नाही आला? मला कधी इंटरेस्ट नाही आला, पण माझे सगळे मित्र सिव्हिल सर्व्हिसेसचा खूप अभ्यास करत होते. मला पहिल्यापासून बिझनेस कन्सेप्ट, बिझनेस मध्ये जाणं हा पहिल्यापासूनचा माझा खूप फोकस राहिलेला होता. सो आमचे खूप मित्र आज चांगल्या पोस्टवर आणि चांगल्या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये त्यांचा अभ्यास मी बघितलेला आहे. पण मला कधी त्या पोस्ट कडे कधी हे नाही झालं की एव्हरी टाइम मला वाटत होतं की शुड बी इन बिझनेस और कुठल्या तरी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण असायला पाहिजे, किंवा काय आपण स्वतःच काय करू शकतो. कारण येस सर, तुम्ही स्टॉक मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज मध्ये कसं आलात? एकच मिनिटा योगेश, आपण काय करूया ना, इफ यू आर फ्री आपण रिशेड्यूल करूया इंटरव्ह्यू. ओके ओके ओके, हा तसंच करूयात. कारण एकदा आपण त्याचा हे करूया, एक गुरुवार किंवा शुक्रवारच्या रेंज मध्ये कधीतरी आपण रिशेड्यूल. कारण ओके ओके ओके. तर मी याचा एक लास्ट प्रश्न घेतो आणि आजचं आपण सेशन हे करू. ओके ओके सर, थँक्यू. सो पार्थ, यू सेड अबाउट मी की वाय स्टॉक मार्केट. जसं योगेश सर म्हणत होते ना, तर मी पण इंजिनिअरिंग केल्यानंतर 92 ला इंजिनिअरिंग केल्यानंतर मी MBA केलं सिम्बॉयसिस मधून. आणि त्यावेळेस एक फोकस होता की आपली कुणीच वाय डोंट वी इन्व्हेस्ट, म्हणजे स्टॉक मार्केट हा प्रकार काय असतो, हा एक सट्टा बाजार हा म्हणून बघितला जात होता. पण वेन आय लर्न की त्याच्यामध्ये नंतर मला कळलं की इट्स अ फायनान्शियल इंजिनिअरिंग. तो इंजिनिअरिंगचा प्रकार जर तो फायनान्शियल इंजिनिअरिंग असता तर आय वुड हॅव डन बेटर. पण इंजिनिअरिंग मध्ये फक्त चला ठीक आहे, सगळ्यांनी सांगितलं की इंजिनिअरिंग करायचं म्हणून गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज 92 मधून झालो. सो हे लेटर ऑन कळतंय की वेन यू स्टार्ट इन द कॉर्पोरेट लाईफ ना, की व्हॉट इज दॅट यू रिअली वॉन्ट टू डू इन लाईफ. आणि आज अतिशय आनंद होतोय की या स्टेजमध्ये की यू आर हेल्पिंग पीपल. माय एंटायर फोकस वॉज हाऊ टू क्रिएट जॉब ऑपॉर्च्युनिटीज, हाऊ टू हेल्प मॅक्सिमम पीपल. आणि तो आता जसं आता एज होत चालले, आता नाव आय एम रनिंग 50. So now I come to know ki helping more people is my main objective. The purpose of my life is to educate and empower people to take decisions. आणि हे क्लॅरिटी कधी आली, 7-8 वर्षानंतर ज्यावेळेला आय स्टार्टेड वर्किंग ऑन माय सेल्फ. कारण सगळ्यात महत्वाचं की वर्क ऑन युअर सेल्फ रादर दॅन वर्किंग ऑन अदर्स. आपल्याकडे खूप जण आपण काय करतो की दुसऱ्याला बदलायला जातो, काही जग बदलत नाही, पण स्वतःला जर बदललं तर जग बदललेलं दिसतंय. हे मला खूप उशिरा कळालं आफ्टर डुईंग लॉट ऑफ ट्रेनिंग. अँड दॅट इज वेअर आय स्टँड एज ऑन टुडे की येस, व्हॉट इज माय पर्पज. अँड स्टील आणखीन आय एम इम्प्रुव्हिंग माय सेल्फ. कारण आय हॅव नेव्हर स्टॉप लर्निंग. आय डिड, म्हणजे मी IIM अहमदाबाद मध्ये लास्ट टू लास्ट इयर आय डिड अनदर कोर्स फ्रॉम IIM अहमदाबाद. कारण आय लव्ह लर्निंग. कारण तो भाग होता की आता माझ्याकडे चॉईस आहे लर्निंगचा. सो आय कॅन गेट इन टू बेस्ट ऑफ बेस्ट इन्स्टिट्यूट टू लर्न. अँड आय कीप ऑन डुईंग दॅट. आय लव्ह व्हॉट आय डू आणि मजा येते. अँड तुमच्यासारख्या मित्रांबरोबर संभाषण करताना किंवा आणखीन आनंद होतो की मुलांबरोबर, कारण तुम्ही लोक खूप फास्ट आहात. म्हणजे इफ आय कम्पेअर दिस ना, तर तुम्ही लोक खूप आहेत. यू हॅव लॉट ऑफ एनर्जी. तुमच्याकडची एनर्जी आहे, तुमच्याकडचं हे आहे ना, ते खूप जाणवतं तसं. And that is why I love to be in energetic people. So everything what you do in life is all about energy. And that is the energy. Energy is, if you see successful people च्या आजूबाजूला energy आहे. See now if you can see Yogesh sir,
योगेश सरच्या आजूबाजूचा ऑराच बघितला तर एनर्जी. सो सक्सेसफुल पीपल विल ऑलवेज बी एनर्जेटिक. दे नेव्हर हॅव अ डट असं मान टाकलेली आहे किंवा हे असं कधी दिसणार नाही. इफ दे फेल इन लाईफ ऑल्सो दे विल हॅव एनर्जी. सो हीच आनंद आहे. सो आणि I love meeting people. I love meeting you guys whenever I come to school. तुमच्यावर इंटरॅक्शन करताना खूप काही गोष्टी कळतात की आत्ताचे what is the need of this generation, what are they looking at, and you have better opportunities than we had. Yogesh has cracked one of the biggest opportunities. खूप कमी लोक आहेत आज अंबेजोगाईमधून की या स्टेजला पोहोचलेले. So on behalf of all the Synergite किंवा Synergy National Schools, I congratulate Yogesh for his one of the best phases of life. आणि आपण हा इंटरव्ह्यू आणखीन एकदा रिशेड्यूल करूया. तुषार आणि भाविका मॅडमला आपण सांगून हा इंटरव्ह्यू रिशेड्यूल करूया. सो थँक्यू योगेश फॉर जॉईनिंग. थँक्यू राहुल. थँक्यू पार्थ फॉर being so open to ask questions. Ask any questions and we are all there to help you guys. सर योगेश सर, माझा एक ऍक्च्युली हा क्वेश्चन होता तुम्हाला की शाळेनं ऍक्च्युली जसं लॉकडाऊन सुरू झालं तसं आपण या सिनर्जी टॉक्सच्या वगैरे माध्यमातून मुलांना खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर लोकांच्या मुलाखती आपण आपल्या मुलांनी घेतलेल्या आहेत. तर हे जे शाळेनं हा उपक्रम राबवलेला आहे तर त्या बाबतीत ऍज अ तुम्ही हे म्हणून तुमचं काय मत आहे सर याच्या बाबतीत? ओके, मी तर सर्वप्रथम म्हणलं ना तुम्हाला की असा प्लॅटफॉर्म आपल्या वेळी तुम्हाला पण माहिती आहे की तुमच्या वेळी देखील नसेलच, की मुलांना आत्ताच त्यांच्या करिअरमध्ये काय काय करतात याच्यात तुम्ही जे सक्सेसफुल झालेले लोक आहेत तर त्यांना तुम्ही त्यांच्या मीट घडवत आहेत. या अनुषंगाने मुलांना त्या सक्सेसफुल मुलांची जर्नी देखील कळेल, त्यांनी किती हार्डवर्क करेल हे देखील कळेल. आणि मला निश्चितपणे असं वाटतं की यापासून मुलं जे आहेत ते जास्त इन्स्पायर होतील. तर तुम्ही असे उपक्रम आणखी घ्या असं मला यातून सांगू इच्छितो. नक्कीच, थँक्यू सो मच सर. आणि साहजिकच तुम्ही आपला अमूल्य वेळ सध्या याच आमच्या या सिनर्जी टॉक्ससाठी दिला त्याबद्दल मी संपूर्ण सिनर्जी परिवारातर्फे आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि येणाऱ्या भविष्यातही तुमच्याकडून आमच्या मुलांना असंच मोलाचं मार्गदर्शन मिळेल अशी खात्री बाळगतो. निश्चितच. Thank you so much, sir. So, thank you, student, for joining today's Synergy Talk session. And we have to end our Synergy Talk session today. Thank you so much, everyone.